नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. राज्यातील MPSC पेपरफुटी आणि CET-मधील अनागोंदी विरोधात धुळ्यातील क्युमाईन क्लब परिसरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला. यावेळी TET परीक्षा कायमस्वरूपी रद्द करणे, UPSCतील लॅटरल एंट्री बंद करणे आणि विद्यार्थ्यांना KG ते PGपर्यंत मोफत शिक्षण देण्यासह 6 प्रमुख मागण्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने आज 3 ऑगस्ट रोजी क्युमाईन क्लब इथं धरणं आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माननीय मनोजदादा आखरे साहेब, त्याच पद्धतीने प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या आदेशानुसार राज्यव्यापी धरणे आंदोलनाची ही रचना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आम्ही प्रमुख 6 विषयांची मागणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडनं करीत आहोत. त्यातील पहिला जो विषय आहे MPSC पेपर फुटी प्रकरण. अशा पद्धतीने जर पेपर फुटणार असतील आणि तेच लोक अधिकारी म्हणून आपल्यावर लादले जाणार असतील तर अशा भ्रष्ट यंत्रणेचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि हे पेपर फुटी प्रकरण हे थांबलं गेलं पाहिजे असं या ठिकाणी आम्ही मागणी करतो. दुसरी मागणी MSCET परीक्षा, याच्यामध्ये देखील दिवसेंदिवस घोटाळे हे वाढत चाललेले आहेत आणि हे घोटाळे थांबले पाहिजेत याची देखील मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे. तिसरी मागणी TET परीक्षा ही कायमस्वरूपी रद्द झाली पाहिजे. केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षक देखील या TET परीक्षेमुळे गांगरून गेलेले आहेत. म्हणून TET परीक्षा पद्धती ही पूर्णपणे रद्द करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करीत आहोत. चौथी मागणी आमची आहे की ज्या पद्धतीने काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये EBC सवलत होती आणि KG to PG ही शिक्षण व्यवस्था अगदी मोफत होती, त्याच पद्धतीने आता देखील KG to PG ही शिक्षण व्यवस्था पूर्णपणे मोफत असली पाहिजे अशी मागणी देखील या ठिकाणी आम्ही करीत आहोत. पुढचे विषय क्रमांक 5ची मागणी आहे की UPSC सारख्या परीक्षेमध्ये लॅटरल एंट्रीच्या अनुसार चोरीच्या मार्गाने बोगस विद्यार्थी किंवा बोगस परीक्षार्थी यांना महत्त्वाची पदं दिली जात आहेत. तर ही लॅटरल एंट्री जी आहे ही कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, बंद करण्यात यावी. त्याच पद्धतीने विषय क्रमांक 6 जो आहे तो विषय क्रमांक 6 असा आहे की या आपल्या NCERTच्या पुस्तकांमध्ये भारताचा जो खरा विषय आहे, इतिहास आहे, तो दाबून टाकण्यात आलेला आहे. तर भारताचा खरा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा इतिहास, महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढलेला खरा इतिहास याची मांडणी या ठिकाणी NCERTच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट केली जावी आणि जे करून विद्यार्थ्यांना खरा इतिहास माहीत पडावा, राष्ट्रपुरुषांचं, महापुरुषांचं खरं बलिदान माहीत पडावं अशा पद्धतीने इतिहासाच्या पुस्तकांची मांडणी करण्यात यावी. अशा 6 मागण्यांसह आज संभाजी ब्रिगेड या ठिकाणी राज्यव्यापी धरणे आंदोलन करीत आहे आणि या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विविध सामाजिक राजकीय संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.